मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात ना आपण कधी ना कधी तरी कंटाळतोच आणि मग मन शोधतं एखादं निवांत ठिकाण. हिरवागार निसर्ग, गार वारा आणि शांततेचा आभाळ. आणि एकदा अशी जागा सापडली की आपण स्वतःलाच विसरून जातो. कुठून आलो, कुठे जायचंय हेही काही वेळ आठवत नाही. कारण काही ठिकाणं अशीच असतात जी थोड्या वेळासाठी का होईना आपल्याला स्वतःपासून दूर आणि निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जातात. हे असंच एक ठिकाण. आल्यानंतर ना माधू मला म्हणते हा असा व्ह्यू आहे स्कॉटलंड सारखा. मित्रांनो, आता सीन कसा आहे माहिती आहे की लोणावळा फुल जॅम होतं आणि पोलीस तिथे आपल्याला एंट्री देत नाही. माळशेज घाटातला नॅचरल कॅलॅमिटीजमुळे रस्ता बंद होतो. त्याच्यामुळे आपण जे आपले वॉटरफॉलला व्हिजिट करायचे जे प्लॅन्स असतात ते आपण स्टॉप करतो. तर आत्ता मी तुम्हाला एका अशा स्पॉटवर नेणार आहे की जिकडे आपल्याला माळशेजची पण कटकट नाही आहे किंवा लोणावळ्यासारखी गर्दीसुद्धा नाही आहे. हे सुंदर ठिकाण आहे बदलापूरमधलं कोंडेश्वर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला वॉटरफॉल, ग्रीनरी, एकदम हिल्सवरचे व्ह्यू पॉईंट्स हे सगळं दिसणार आहे. पण आता ना श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात इथल्या प्रसिद्ध अशा कोंडेश्वराचे म्हणजे शिवशंकराच्या पिंडीचं दर्शनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये करता येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपण इथे येऊ शकतो बदलापूरवरनं रिक्षा पकडून. म्हणजे तुम्ही जिथे राहता तिकडच्या सेंट्रल रेल्वेच्या स्टेशनवरनं तुम्हाला बदलापूरला यावं लागेल. बदलापूरवरनं तुम्हाला रिक्षा मिळतील ज्या तुम्हाला डायरेक्ट इकडे घेऊन येतील. एक साधारणपणे 100 रुपये पर हेड ते घेतात. तुमच्याबरोबर 3 ते 4 मुलं असतील तर तुम्ही एक रिक्षा करून सुद्धा इकडे येऊ शकता. ही काय ग्रीनरी आहे बघा ना. तुम्ही इथे फोटो काढल्याशिवाय पुढे जाऊच नाही शकत. त्यामुळे आपण इथे आता थांबलेलो आहोत. अप्रतिम निसर्ग सौंदर्य हे अनुभवायला मिळतंय. अरे काय मस्त वाटतंय हो. म्हणजे अगदी वाटतंय की 500% ऑक्सिजन मिळालाय आणि आपण एवढ्या गर्दीत जगत असतो आणि मुंबईच्या एवढं जवळ हे एवढं छान वातावरण. म्हणजे लिटरली गर्दी नाही आहे आणि मी मस्तपैकी ग्रीनरीमध्ये उभा आहे. बाजूला पाणी वाहत आहे आणि याच्यासारखं सुख नाही आहे दुसरं. म्हणजे इकडे आल्यानंतर ना असं वाटतं आपण एका वेगळ्याच जगात आलेलो आहे आणि किती मस्त वाटतंय बघा ना. आपण जेव्हा कोंडेश्वरला येतो ना तेव्हा एक भोजगाव लागतं आणि भोजगाव लागल्यानंतर तिथे एक छोटासा असा एक बांध घातलेला आहे. म्हणजे एक डॅम सारखं झालेलं आहे आणि ते एवढं सुंदर दिसतं ना. चला आता मी तुम्हाला तो डॅम दाखवतो. आपण जो आता ड्रोन शॉट बघितला ना, इथे आलेलो आहोत. जो बांध आहे त्याच्या समोरून किती सुंदर व्ह्यू मिळतोय बघा ना. कसलं मस्त वाटतंय आणि खूप लोक ना त्या बांधाखाली येऊन एन्जॉय करतायत, तिथे आंघोळ करतायत, तिथे भिजण्याची मजा घेत आहेत. आता ना या सुंदर जागी फोटो तर काढायचे आहेत पण एवढी लोक आली आहेत ना तर ते मध्ये मध्ये सारखे येत आहेत. मग मला थोडंसं शांत लोकेशन हवं आहे. म्हणून माधुरीला म्हटलं चल जरा हे नदी जशी वाहते आहे ना तसं आपण पुढच्या बाजूला जाऊया. इथून नदीकडे जाणारा रस्ता ना खूपच सिनिक आहे. कसलं ग्रीन आहे बघा ना. म्हणजे इथून चालताना ना अगदी सुंदर वाटतंय. असं वाटतं हा रस्ता संपूच नाही. तर विवस आता तुम्हाला ग्रीनरी दाखवली आणि मी तुम्हाला पाणी दाखवतो. म्हणजे भोज नदी आहे. भोज गावातनं वाहणारी जी नदी आहे ना तर ती नदी तुम्हाला आता दाखवतो. चला बघूया. त्या नदीच्या पाण्याचा एकदम छान आवाज येतोय. याच साईडला आपण चालत जायचंय. अरे हे बघ, इकडे पाण्याचा फॉल बघ आणि इथे कोणीच आलेलं नाहीये. अरे काय सुंदर आहे इकडे. माझा एक मित्र आहे प्रसाद. तो जर असता ना तर इथे डायरेक्ट गोलांट्या उड्या ह्या पाण्यात. तो आपल्या गावी गेला अशा ब्रिजवरनं तो खाली उलट्या गोलांट्या उड्या मारायचा. तिथे तर वाहणारी नदी आहे पण हे बघितलं तर तो थांबणार नाही.
आणि असा स्पॉट त्याने मला सांगितलं आहे खोपोलीला आहे, पळसदरीला आहे. सगळ्यांना ते वॉटरफॉल्स पण माहीत असतील, पण खूप जणांना हा वॉटरफॉल माहीत नाही आहे. वॉटरफॉलजवळ थोडा टाइम स्पेंड करून आम्ही इथे परत आलो, पण इकडची गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. म्हणून मी माधूला म्हटलं, माधू मी आहे ना त्या बांधावर मध्यभागी जातो, तू माझे इथून फोटो काढ. म्हणून मी अगदी व्यवस्थित बांधाच्या मध्यभागी चालत गेलो आणि तिथे जाऊन थोडे फोटो क्लिक केले. पण मला एक माहीत होतं की मी एका सेफ डिस्टन्सपर्यंत जातो आहे, कारण नेचरमध्ये जाऊन फोटोच्या नादात असे काही धाडस करायचं नसतं हे मला पक्क ठाऊक आहे. आणि तुम्हीही कधी असलं धाडस करू नका की म्हणजे जास्त पाण्यात उड्या मारणं किंवा खोल पाण्यात जाणं, तर असे प्रकार न केलेलेच बरे. तिथे फोटो क्लिक केल्यानंतर मी परत आलो आणि परत आल्यानंतर इथे जमलेल्या लोकांना सुद्धा त्यांचे फोटो काढून द्यायला मदत केली. आम्ही सुद्धा छान फोटो काढले. आणि तुम्ही कोंडेश्वराचं दर्शन घ्यायला जाताना हा स्पॉट बिलकुल मिस करू नका. खूप लोक इथे थांबतात आणि हो, इथे खायच्या प्यायच्या गोष्टी पण आहेत. तर म्हणजे इथे आपल्याला मॅगी मिळेल, मका मिळेल आणि आपल्याला चहा, वडापाव वगैरे सगळं मिळतं. तर त्याचा सुद्धा तुम्ही ऑन द वे आस्वाद घेऊ शकता आणि इथे बसून भिजण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. मित्रांनो, आता इथे ना आपण खूप वेळ घालवला आणि आपल्याला पुढे पण जायचं आहे. पुढे पण एक छान वॉटरफॉल आहे, कोंडेश्वराचं मंदिर आहे, आपल्याला तिथे जाऊन दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. तर चला आता आपण जाऊया कोंडेश्वर मंदिरमध्ये आणि ते हार्डली इथून 5 मिनिटावर आहे. चला. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, रस्ता कसला सुंदर आहे ना. आणि ही जी कमान दिसते ना, तो देवळाकडे जाणारा रस्ता आहे आणि आपल्याला तिथून पुढे जायचं आहे, म्हणजे आपण डायरेक्ट देवळाकडे पोचू. तर मित्रांनो, आता आपण कोंडेश्वर मंदिराच्या एंट्रीवर पोचलेलो आहोत. असा एकदम सिंपल सुंदर असं मंदिर आहे आणि बाजूला तुम्हाला इकडच्याच लोकल गावकऱ्यांची, फुलांची आणि देवाला वाहायच्या गोष्टींची दुकानं दिसतील. तर तुम्ही जर समजा तुम्हाला शंकराला काही वाहायचं असेल तर तुम्ही इथे ते घेऊ शकता आणि समोरच मंदिर आहे. तर चला आता आपण पहिलं जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेऊया. आपण आता मंदिर परिसरात आलेलो आहोत. माझ्या डाव्या साईडला तुम्हाला दिसेल मंदिर आणि उजव्या बाजूला ना हे वॉटरफॉलचं डोंगरातनं जे पाणी येतं आहे, ह्याच्या पाठीमागे तर डोंगर आहे आणि तिथून जे पाणी येतं आहे ना, त्याची ही नदी बनलेली आहे. आणि ज्या नदीवर मगाशी आपण जे डॅम बघितला, एक छोटासा बांध, तर ती हीच नदी आहे. आणि लोक ना इकडे माशांना खायला घालत आहेत आणि ते मासे पण खाण्यासाठी येतात. ते दृश्य खूप छान वाटते. तर चला आता पहिलं आपण दर्शन घेऊया. हां, ही मंदिराची एंट्री. तर व्ह्यूअर्स, आता हे मंदिर आहे ना थोडंसं गुहेसारखं आहे, म्हणजे आपल्याला ना पायऱ्या उतरून आतमध्ये जावं लागेल आणि एक छोट्या गुहेत इथे शंकराची पिंडी आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया.
देवळाच्या खिडकीतनं ना असे हे वॉटरफॉल्स दिसतात आणि हे वॉटरफॉल्स ना खूपच सुंदर वाटत आहेत आणि इथे यांना बघत वेळ कसा निघून जातोय तेच कळत नाही आहे. आणि ही जागा ना खूप खोल आहे म्हणून इथे बॅरिकेडिंग केलेलं आहे. त्यामुळे आत्ता आपण जाऊ नाही शकत. पण मी जेव्हा कॉलेजमधून आलो होतो तेव्हा आम्ही तिकडे वरपर्यंत गेलो होतो आणि मागची दृश्य पण खूपच छान आहेत. पण आता अनफॉर्च्युनेटली आपण तिकडे जाऊ नाही शकत. पण बाकी तर अगदीच सुंदर वाटतंय. म्हणजे इथून निघावंसंच वाटत नाही, एवढं सुंदर आहे हे. या मंदिराच्या आवारात ना तुम्हाला काही लोकल्स दिसतील जे रानभाज्या विकत असतात. म्हणजे कंटोला, टाकळा आणि अळूची पानं वगैरे ते घेऊन बसलेले असतात. तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून घ्या आणि त्यांच्याकडे मिळणाऱ्या ह्या भाज्या अगदी फ्रेश असतात. कारण त्यांनी नुकत्याच तोडलेल्या असतात त्यांच्या आवारातनं किंवा त्यांच्या जंगलातनं. तर आपण असं खरेदी केल्यामुळे त्यांनासुद्धा मदत होत असते. तर हे आपण नक्की करूया. दिवस आत्ताच ना आपण मस्त दर्शन करून आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीनं मंदिराचा म्हणजे मंदिराला जो बॅकग्राऊंड मिळालेला आहे तो किती सुंदर दिसतोय तोच बघा. आणि तिथूनच जी नदी खाली आली आहे तिथे ना एक ब्रिज बांधला आहे. तर आता आपण त्या ब्रिजवर चाललो आहे आणि तिथून बघा ना किती सुंदर व्ह्यू आहे. असे तुम्ही इकडे याल ना एवढा एन्जॉय कराल की विचारू नका. तुम्ही वरती लोक बघू शकता. ते बघा ते वरपर्यंत लोक गेलेली आहेत. ते बघा ती लोक तुम्ही वर बघू शकता. लोक वरपर्यंत गेलेली आहेत. आणि ही जी डोंगरांची लाईन आहे ना त्याचा शेप बघा ना कसा मस्त आलेला आहे. म्हणजे असं वाटतं की कोणीतरी ते कट्स मारलेले आहेत. आणि किल्ल्यासारखं पण आहे इथे बघितलं तर. पण तो किल्ला तर नाही आहे तिथे. जस्ट डोंगराची डिझाईन तशी आहे. आणि हा व्ह्यू अतिशय सॉलिड दिसतोय. तर व्ह्यूअर्स तुम्ही आता बघितलं हा परिसर किती सुंदर आहे. म्हणजे सगळ्या बाजूने ना याला डोंगरांनी वेढलेलं आहे आणि माझ्या पाठीने एक छोटीशी टेकडी आहे. कसली सुंदर दिसते बघा ना. हे एक काय सही आहे माहिती आहे, आपण त्या टेकडीवर जाऊ शकतो. आता तुम्ही बोलाल हे बाजूचे डोंगर पण सही आहेत. म्हणजे यांची डिझाईन बघा ना. आपण तिकडे ट्रेकिंग करून जाऊ नाही शकत. पण आत्ता ही माझ्या मागे जी टेकडी दिसते ना तुम्हाला तिथे आपण जाणार आहोत आणि तो एक धमाल एक्सपिरियन्स होणार आहे. तर थोडेसे 10 मिनिटं लागतील आपल्याला तिथे ड्राईव्ह करून जायला. पण वरती एक एक्सपिरियन्स सॉलिड येणार आहे. तर चला आता आपण त्या टेकडीवर जाऊया. इथले रोड्स ना खूपच छान आहेत आणि त्यासाठी इकडच्या ग्रामपंचायतला किंवा नगरपंचायत जी ऑथॉरिटी आहे त्यांना क्रेडिट द्यायलाच हवं. कारण त्यांनी रोड्स अतिशय स्मूथ बनवलेले आहेत. आणि आपल्याला आता इथे पार्किंग दिसते. चला आपण आता गाडी पार्क करूया आणि मग आपल्याला तिथून वर जाता येईल. तर व्ह्यूअर्स आता ह्या टेकडीच्या बेसला पोचलो आहे. गाडी इथे मी पार्क केली आहे आणि इथे खूप साऱ्या गाड्या तशा लागलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या लोकांचा हा एक ना फेवरेट पॉईंट आहे की लोक इकडे पार्किंग करतात आणि मस्त तिकडे जाऊन हायकिंग करतात. तर आता आपण पण तिथे चाललो आहे. बघूया तिथून व्ह्यूज कसे आहेत. चला. जे इथे बाईकने येतात ते मस्त बाईक्स घेऊन पण वरती जातात. आता आपल्या गाडीवर जाण्यासाठी तर एवढा रोड नाही आहे. गाडी जाऊ शकते पण मी उगाच रिस्क घेत नाही आहे. बऱ्यापैकी ब्रॉड रस्ता आहे. वर गाडी नेऊन मस्त आला असता फोटो. पण जाऊ दे आपण चालतच जाऊया. एवढं काय उंच नाही आहे पण इथे आल्यानंतर काय सुंदर वाटतंय बघा ना. आणि बिलकुल दम लागत नाही ना ते मेन आहे. तुम्ही मस्तपैकी इथे चालू शकता आणि खूप छान वाटतंय. तर व्ह्यूअर्स आत्ता आपण वरती आलेलो आहोत आणि वरचा हा व्ह्यू बघा. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना खरंच इथून जायला मन होत नाही आहे. अप्रतिम व्ह्यू आहे.
आपण हा जो या टॉपला आलेलो आहोत आणि टॉपला ही एवढी मोठी जागा आहे आणि किती लोक माझ्या मागे तुम्ही बघू शकता आलेली आहेत वरती. आणि ही एक आजीसुद्धा आलेली आहे, तिचं वय बघा, पण तीसुद्धा एवढं चढून आलेली आहे. तर का आलेलो आहोत आपण इथे? कारण प्राइसलेस व्ह्यूज समोर आहेत. तुम्ही बघाल तर आपण त्या नदीच्या त्या वॉटरफॉलजवळ होतो देवळाच्या, आणि तिथून हे सगळी त्या नदीचं पाणी आहे ना, त्या वॉटरफॉलचं सगळं या नदीला मिळतं आहे. आणि हा कम्प्लीट वॉटर रिझर्वायर तयार होतो आहे आणि हे व्ह्यूज प्राइसलेस आहेत. मस्त वाटतं आहे अगदी इथे आल्यानंतर. आणि तुम्ही जर कोंडेश्वरला येत असाल ना, तर इकडे थोडंसं हाईक करून येणं बिलकुल मिस नका करू. अगदी सुंदर व्ह्यू आहे. आता मित्रांनो, आत्ता आपण छान असे 3 ते 4 तास घालवलेले आहेत आणि इथे येऊन ना खरंच छान वाटलं. आय होप तुम्हाला सुद्धा हा स्पॉट आवडलेला असेल. श्रावण सोमवारी सुद्धा इकडे येऊ शकता आणि बदलापूरवरनं रिक्षा अवेलेबल आहेत. तर ही सगळी फॅसिलिटी अवेलेबल असताना तर माझी तर इच्छा आहे की तुम्ही नक्की या सुंदर स्पॉटला भेट द्यावी. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणावर. तोपर्यंत तुम्ही तुमची चांगली काळजी घ्या आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.